सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या सभागृह नेतेपदाचा पदभार नगरसेवक नरेंद्र काळे यांनी सोमवारी स्वीकारला। सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या सभागृह नेतेपदाचा पदभार नगरसेवक नरेंद्र काळे यांनी सोमवारी स्वीकारला। सोलापूर महापालिकेच्या पंडित दीनदयाळ सभागृहात पार पडलेल्या पदभार स्वीकार सोहळ्याला महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, प्राध्यापक नगरसेवक नारायण बनसोडे, नगरसेविका रंजिता चाकोते तसंच माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती। पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र काळे यांनी सभागृहातील कामकाज अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि जनहिताभिमुख ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। शहराच्या विकासाला गती देणं, नागरिकांचे प्रश्न ठामपणे मांडणं आणि प्रशासनाशी समन्वय साधून विकास कामे मार्गी लावणं हेच माझं प्राधान्य राहील असं त्यांनी सांगितलं। यावेळी महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी नरेंद्र काळे यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील सत्ताधारी गटाचं कामकाज अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला। भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही संघटनात्मक ताकदीच्या जोरावर शहर विकासासाठी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केलं। सभागृह नेतेपदाच्या माध्यमातून महापालिकेतील निर्णय प्रक्रियेला गती मिळेल आणि रखडलेल्या विकास कामांना चालना मिळेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। नरेंद्र काळे यांच्या निवडीमुळं महापालिकेच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची छाप स्पष्टपणे दिसून येत आहे। या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती।